जालना लोकसभा मतदारसंघासाठी तब्बल 6व्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत। दादा, तुमचा प्रचार सुरू झालेला आहे, अद्याप उमेदवारी अर्ज भरलेला नाही, कसा प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून मी माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतो। खरं तर प्रचाराची सुरुवात आत्ता निवडणूक म्हणून मी करतो असं नाही आहे, माझा सतत प्रवास असतो मतदारसंघामध्ये। पण एक निवडणुकीचं निमित्त धरून लोकांना असं वाटतं की उमेदवार आपल्या गावात आला पाहिजे। मी पैठणला आता 2 वेळेस आलो, मागच्या वेळेस, आत्ता आज पुन्हा पैठणला आहे, उद्या दिवसभर मी पैठणला आहे। माझा लोकसभा मतदारसंघाचा हा दुसरा दौरा सुरू झाला आहे आणि मला असं वाटतं की लोकांच्या बोलण्याहून, वागण्याहून आणि त्यांचे जे हावभाव आहे त्याच्याहून असं वाटतं की या देशाचं प्रधानमंत्री पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याचं मन या देशातल्या लोकांनी बनवलेलं आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलायझर। पण यावेळेला तुमच्या विरोधात उमेदवार देताना काँग्रेसची बरीच चाचपड झालेली दिसली आणि त्यांना उमेदवारसुद्धा बदलावा लागला। यापूर्वी विलास आवताडे यांना उमेदवारी दिली जायची, मात्र आता कल्याण काळे हे तुमच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार आहेत। असं एक कल्याण काळे या अगोदरही माझ्या विरोधात लढलेले आहेत। 2009ला जेव्हा मी आणि कल्याण काळे लढलो त्या टायमाला आमचं मताचं अंतर कमी होतं असं गणित काही लोक लावतात, पण जेव्हा लढलो तेव्हा 6 लोकसभा मतदारसंघामध्ये 6चे 6 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे किंवा शिवसेनेचे नव्हते। 6चे 6 आमदार राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे होते। केंद्रात सरकार त्यांचं, राज्यात सरकार त्यांचं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये मी टक्कर दिली त्या टायमाला। माझा मतदारसंघ बदलला होता। 2009ला मी पहिल्यांदा या मतदारसंघात उभं राहिलो होतो आणि त्याचा परिणाम त्या काळात एवढाच झाला की अंतर मार्जिन कमी राहिलं मतदानाचं। आता ती भाजप आज नाही राहिली आणि ती काँग्रेस आज नाही राहिली, आज मोदीजीची भाजप आहे। काळेंनी 2009ची निवडणूक लढवली, त्या टायमामध्ये जे कोणी कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते त्यातले 80% कार्यकर्ते आज भाजपमध्ये आहेत। आमच्याकडं राजेश चव्हाण नावाचा एक कार्यकर्ता जाफराबाद तालुक्यात, त्याला फोन आला काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून किंवा प्रचाराला लागा, आपण जुने सहकारी, त्यांनी सांगितलं प्रचाराला लागा। मी 10 वर्षापूर्वी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये आता काय प्रचार करू मी तुमचा? त्यामुळं ते कोणी भ्रमात असतील की 2009 आणि 2024ची ही निवडणूक, असं मुळीच नाही आहे। माझा कार्यकर्त्यावर भरोसा आहे, माझ्या मतदारसंघातल्या मतदारावर भरोसा आहे। मी 6व्यांदा पुन्हा लोकसभेमध्ये निवडून जाणार आहे आणि या देशाचं प्रधानमंत्री पुन्हा नरेंद्र मोदी होणार आहे। म्हणजे हे इलेक्शन तुमच्यासाठी तुलनेनं सोपं आहे? हे बघा, सोपं मी कधीच स्वतःला समजलं नाही। मी 25 निवडणुका लढलो आत्तापर्यंत माझ्या राजकीय आयुष्यामध्ये। मी प्रत्येक निवडणूक ताकदीनं, हिमतीनं लढतो आणि त्यामुळं मी जर असं म्हणलं आता की माझ्यासाठी सोपी आहे तर कदाचित माझी गलती होऊ शकते। मी सांगितलं की 2 राऊंड झालेत माझे मतदारसंघाचे, साऱ्या यंत्रणा उभ्या आहेत। आता मी आत्ता फॉर्म भरणार आहे, फॉर्म भरला की कार्यकर्ते आमचे कामाला लागणार आहे। मागच्या लोकसभेत तर मी एका गावात नाही गेलो, मी राज्याचा अध्यक्ष होतो, बाहेर फिरलो आणि नंतर सनस्ट्रोकमुळे मी आजारी पडलो, तरी 3.5 लाख मतांनी मी निवडून आलो। यावेळेस तर भोकरचा आमदार आमचा आहे, बदनापूरचा आमदार आमचा आहे, पैठणचा आमदार आमचा आहे, शिल्लोडचा आमदार आमचा आहे, फुलंब्रीचा आमदार आमचा आहे, फक्त जालन्याचे त्यांचे एक आमदार आहेत। एवढं जर सोडलं तर पूर्ण नेटवर्क आमचं उभं आहे, कार्यकर्त्याचं जाळं वाढलेलं आहे आमचं। प्रचार कशा स्वरूपाचा असणार आहे तुमचा? अमित शाह असतील, नरेंद्र मोदी असतील, किंवा राज ठाकरे असतील, किंवा देवेंद्र फडणवीस असतील, किंवा एकनाथ शिंदे असतील, यांच्या काही सभा होणार आहेत का? काय नियोजन केलं आहे? सभेचं नियोजन राज्य पातळीवर होत आहे। आम्हाला विचारलं जातं आहे की तुम्हाला कोणाची सभा पाहिजे। मी तर माझ्या वतीने सांगितलं की प्रदेशाला जे काही वाटेल किंवा जे नेते उपलब्ध होतील त्याच्यापैकी आम्हाला कोणाची सभा द्या। येतील माझ्याकडं चांगले नेते येतील, राज्याचे देवेंद्र फडणवीस आहे, बावनकुळे साहेब आहेत, एखादं अमित भाई येऊ शकतात, नड्डाजी येऊ शकतात, सभा होतील माझ्याकडे बी। आता यावेळेला तुम्ही 6व्यांदा लोकसभेत जाल,
तर तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा लोकसभेत बसला होता त्यावेळचे जे तुमचे सहकारी होते त्यातले बरेचसे सहकारी नसणार आहेत. म्हणजे 6व्यांदा निवडून येणं हा एक विक्रम असतो. काही मोजकी लोक आहेत की 6-6 वेळेला 7-7 वेळेला लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत. हा योग तुमच्यासाठी येतोय. पहिली निवडणूक किंवा पहिल्यांदा तुम्ही सभागृहात बसला होतात, काय आठवतंय? अरे खूप आठवणी आहेत त्या काळातल्या. आम्ही ग्रामीण भागातले मुलं होतो. मी वयाच्या 42व्या वर्षी पहिल्यांदा खासदार झालो आणि वयाच्या 28व्या वर्षी मी आमदार झालो होतो. तर आमचं काम होतं बसल्याच्यानंतर की किती खासदार टोप्या घातलेले संसदेमध्ये आहेत. तर त्या टायमाला जवळपास 90 खासदार हे पार्लमेंटमध्ये टोप्या घालून यायचे. आणि आत्ता मी 5 वेळेस गेलो. आत्ता आम्ही मुद्दाम पाहतो की टोप्या घातलेले खासदार किती आहे. मोठा एखाद्या मुश्किलना सापडतो तो बी कधी घालतो आणि कधी नाही घालत. पिढी बदलली. आता पार्लमेंटमध्ये राजमाता विजयराज सिंधिया संघ मी खासदार होतो. त्यांची मुलगी वसुंधरा राजे संघ मी खासदार होतो. दुष्यंत वसुंधराचा मुलगा त्याच्या संघ मी खासदार आहे. मोठे विखेसाहेब बाळासाहेब त्यांच्या संघ मी खासदार होतो. त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे पाटील मी त्यांच्याबरोबर आमदार होतो. आता राधाकिशनचे चिरंजीव सुजय विखे मी त्यांच्याबरोबर खासदार आहे. तिसरी पिढी संघ मी खासदार आहे आता. त्यामुळे खूप बदल झाला तिसऱ्या पिढीमध्ये. आणि त्या टायमामध्ये जुने जाणते अनुभवी आणि फार दिग्गज नेते त्या काळामध्ये होते. लोकसभेमध्ये काँग्रेसमध्ये राजेश पायलट होते. इकडं भरपूर मोठमोठे नेते होते. भाजपमध्ये सुद्धा अटल बिहारी वाजपेयी होते, लालकृष्ण अडवाणी होते, सुषमा स्वराज होते, जेटलीजी होते. भाजपमध्ये सुद्धा मोठमोठे नेते होते. आता नवीन पिढी आली. हे नेतृत्व जवळपास वयाप्रमाणे संपलं आहे आता. पण नवीन पिढी संघसुद्धा मी अजून आहे. नवीन पिढीबरोबरच दुसरा एक प्रश्न आहे की तुम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा निवडून आलात त्यावेळेला हा मोबाईलसुद्धा म्हणजे कल्पनेतसुद्धा नसेल की असा कुठला तरी मोबाईल येईल. ही टेक्नॉलॉजीसुद्धा चेंज झालेली आहे. तुमचं पहिलं इलेक्शन तुम्हाला ज्या वेळेला गावागावात फिरावं लागायचं त्यावेळेला आत्ता ज्या गाड्या आहेत किंवा रहदारीची सहजता निर्माण झालेली आहे ती त्यावेळेला नव्हती. कसं होतं इलेक्शन तेव्हाचं? आता आमच्यासारख्याला जर तुम्ही विचारलं की ज्याचं वय 65च्या पुढचं आहे तर आम्ही कधी असंच म्हणणारे सगळे. कोणी घ्या तुम्ही, सिनियर सिटीजन कोणी घ्या. आम्ही म्हणून पहिला काळ चांगला होता. हे मोबाईल नव्हते, चांगला काळ होता. निवडणुकीला बी काही एवढी मेहनत घ्यावं लागत नव्हती. मी जेव्हा पहिली विधानसभेची निवडणूक लढलो तर 60,000 रुपयात मी आमदार झालो. गावात गेले की लोक ते डफडे वाजवायचे. गावामध्ये एक मिरवणूक काढायचे. डफडं गाव वाजता म्हणून सारे लोक एकत्र यायचे. मग गावाला एका वट्यावर मला उभं करायचं. ना पेंडॉल आहे ना स्टेज आहे. मग ते झेंडूच्या फुलाचा सुईना शिवलेला हार आमच्या गळ्यात घालायचे. हार गळ्यात घातला रे की रावसाहेब दानवेला मुठाड गावातर्फे 1,000 रुपये निवडणूक निधी. हर गावात कुठं 500 भेटायचे, कुठं 1000 भेटायचे. 10-15 हजार दिवसभरात गोळा व्हायचे. 4-5 हजार आम्ही टाकायचो. 20,000 तर आमचा दिवस निघत होता. असं करून करून स्वतःचे 60,000 रुपये गेले. निवडणूक संपल्यावर 8,000 रुपये उरले माझ्याजवळ. तर मी 3 दिवस मोजत होते 3 बाऱ्या. 8,000 उरले, निकाल काही लागो. 8,000 उरले, निकाल काही. असे दिवस होते. एकदा शरद पवारांनी बसलो आपसात चर्चा करायला. जुन्या आठवणी चालल्या आमच्या. मला साहेब मी 60,000 आमदार होईल, ते मी 12,000 आमदार होईल. म्हणलं ते कसं काय? तर म्हणजे ते तसंच तुम्ही जे सांगितलं मला तसंच माझं बी. लोकच निवडणूक लढायचे, लोकच निवडणूक हातात घ्यायचे. आणि तेव्हा गावामध्ये एवढा फार मोठ्या सभा संमेलनं करायची गरज नव्हती. वाहनं लावत नव्हतं कोणी. खर्च मर्यादित होता. खर्चाची गरज पडत नव्हती एवढी. आत्ता तुम्ही 6व्यांदा चाललात, 5व्यांदा तुम्ही ऑलरेडी आहात. तर तुमच्याबरोबरचे पहिल्यापासून आत्तापर्यंतचे कोण कोण आहेत खासदार? माझा एक मित्र आहे वीरेंद्र, मध्य प्रदेशचा आहे. तो सागर जिल्ह्यातून निवडून याचा पूर्वी, मध्य प्रदेशाच्या सागर जिल्ह्यातून. 2009ला जी पुनर्रचना झाली तो आता SC कॅटेगरीचा आणि तो मतदारसंघ होता सागर राखीव. तर 2009च्या निवडणुकीमध्ये तो मतदारसंघ ओपन झाला आणि मग वीरेंद्रला असं वाटलं की आता मी तर राखीव आहे आणि मतदारसंघ ओपन झाला, आता मला काही तिकीट मिळणार नाही. तर मला दानवे जी एक काम करेंगे, आपण सबके बाद जाएंगे. लास्ट डे था उस दिन, अपन सबके बाद जाएंगे बोले, तुम मेरे साथ रुको. मला क्यों रुको? तो बोले सही यार. तर आम्ही दोघंजण थांबलो. मग सगळे सभागृहातले मेंबर गेल्याच्या बाद तो असा झुकून त्यांना नमस्कार केला सभागृहाला. अध्यक्षाच्या खुर्चीला नमस्कार केला की आता मी राखीव होतो, माझा मतदारसंघ आता ओपन झाला, मी पुन्हा या सभागृहात येणार नाही. आणि मग तो आम्ही बाहेर निघलो. तो त्या टायमाला 6 वेळेस निवडून आलेला होता आणि मग 5 वेळेस निवडून आला होता त्यावेळेस तो. तर निवडणुका झाल्या आणि मी निवडून आलो आणि हाऊसमध्ये गेलो तर माझ्या अगोदर वीरेंद्र बसलेला
अरे मेरा वीरेंद्र तू कैसा आया, तू तो बोला मेरा राखी हुआ है। बोले छिंदवाड़ा से मुझे सॉरी टिकमगढ़ से मुझे खड़ा कर दिया पार्टी, 150 किलोमीटर आगे आला निवडून, तो अजून आहे 8वी बार आहे त्याची आता. तर पण अगदीच बोटावर मोडण्या एवढे मेंबर आहे की 7वी आणि 8वी बार. पण काय झालं मध्ये 2 टर्म कमी कालावधी झाल्या ना, कोणाचं 1.5 वर्ष झालं, कोणाचं 2 वर्षात झाली. त्याच्यामुळे ते टर्ममध्ये निवडून आले अटलजीच्या काळामध्ये. 7-8 टर्म झाले, पण महाराष्ट्रात 6 बाऱ्या निवडून येणारा मी एकमेव राहील. आता याच्यामध्ये आणखी एक प्रश्न विचारतो. ही सगळी स्थित्यंतर बघितलीत तुम्ही, सामाजिक स्थित्यंतर बघितलीत, चळवळीची स्थित्यंतर बघितलीत, शेतकरी आंदोलनं बघितलीत तुम्ही. याचेसुद्धा बऱ्याचदा लोकसभा निवडणुकीवरती किंवा बऱ्याचदा निवडणुकांवरती परिणाम होतात. यावेळेला सुद्धा मराठा आरक्षणाचं आंदोलन होतं. काही जणांना वाटतं की त्याचेसुद्धा निवडणुकांवरती परिणाम होतील. तर आत्तापर्यंत अशी कुठली मोठी सामाजिक आंदोलनं चळवळी बघितल्यात ज्या निवडणुकांना प्रभावित करणाऱ्या होत्या? हे बघा, पहिली चळवळ होती जयप्रकाश नारायणचं आंदोलन, ज्यांनी वटवृक्षासारखं काँग्रेसचं मजबूत सरकार उखडून फेकलं आणि त्या ठिकाणी जनता पार्टीचं सरकार आणलं. हे पहिलं आंदोलन. मग एक मी टिकेतचं आंदोलन पाहिलं, उत्तर प्रदेशचे किसान नेते टिकेतचं आंदोलन पाहिलं. त्याच्यानंतर आता 2 वर्षापूर्वी जे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन झालं ते पाहिलं. मी अण्णा हजारेचं आंदोलन पाहिलं. त्याच्यानंतर वसंतदादा मुख्यमंत्री असताना या राज्यात सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं 78च्या निवडणुकीमध्ये, आणि मतदानात आम्ही सहकार्य करणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्या टायमाला वसंतदादाने नवीन भरती सुरू केली होती, त्यातलं मी पण सिलेक्ट झालो होतो, पण मी गेलो नाही. आत्ता हे मराठा समाज आंदोलन सुरू झालं आहे. अशी अनेक आंदोलनं पाहिलेत आमच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आम्ही. पण याचे निवडणुकांवरती परिणाम दिसतात का? कारण मागं फडणवीस म्हणाले होते की आंदोलनाचा निवडणुकीवरती परिणाम दिसत नाही. आणि तुमच्या बाबतीत दुसरी एक पोस्ट अशी व्हायरल होती आहे की मराठा समाजातले जे काही नाराज लोक आहेत ते तुमच्या याला विरोध करतात, मात्र रावसाहेब दानवेंना विरोध का, अशा स्वरूपाची एक पोस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जालन्यामध्ये काय विकास कामे केलेली गेल्या 5 वर्षात त्याचासुद्धा त्या पोस्टमध्ये पाडा वाचला जातो. ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर होती कधी बी, त्या दिवशी कोणतंही वर्तमानपत्र मी वाचित नाही. मोबाईलवर नंबर येणे आणि डायल करणे. मी आत्तापर्यंत कोणत्याही पोस्ट पाहत नाही, कोणत्याही कॉमेंट पाहत नाही. दिमाग खराब करण्याचे कामं मी कधीच करत नाही. भगवंतानं जी बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे काम करावं. आपलं वागणं, बोलणं आणि व्यवहार बिघडू देऊ नये. विकास कामं, मी 28 वर्ष आमदार खासदार आहे विरोधी पक्षाचा, तर काय माझ्यावर जर कोणी कॉमेंट करत असेल तर काय गलत आहे? आंब्याच्या झाडालाच कोणी बी दगडं मारतं आहे, बाबळी झाडाला दगडं मारतं कोणी. मी जर सत्तेतला एक मंत्री आहे, त्या लोकांना मतदान आपले टीका करण्याचा अधिकार आहे, पण मी काय कामं केली त्यांनी विचारलं पाहिजे. 970 कोटी मी दुहेरीकरणाला दिले संभाजीनगरपर्यंत, मनमाडपासून. 300 कोटीचं रेल्वे स्टेशन बांधणं चाललं आहे संभाजीनगरला. 200 कोटीचं भोकर जालन्याला बांधणं चाललं आहे. 850 कोटी रुपयाची इलेक्ट्रिफिकेशन केलं आहे मी. 100 कोटी रुपयाची पिटलाईन केली संभाजीनगरला. 100 कोटी जालन्याला झाली. वंदे भारत ट्रेन आणली. जालना टू जळगावचं कॅबिनेटला प्रस्ताव पडला सगळं पूर्तता करून. ड्रायपोर्ट आणला जालन्याला देशातला पहिला. ICT कॉलेज आणलं जालन्याला. देशात 3च आहे, एक आहे भुवनेश्वर, दुसरं आहे मुंबई आणि तिसरं आहे जालना. 6000 कोटी रुपयाचे रस्ते झाले माझ्या लोकसभा मतदारसंघात. माझं चॅलेंज आहे काँग्रेसवाल्याला, या एका स्टेजवर आणि म्हणा की तुमचे 6000 कोटीचे रस्ते मोजून द्या. ते बी केंद्र सरकारच्या पैशातले 6000 कोटी रुपयाचे रस्ते. या जिल्ह्याला 1200 कोटी रुपये आणलेत आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला आता इलेक्ट्रिसिटीच्या स्ट्रेंथनिंगसाठी. जालन्याला 500 कोटी रुपये आणले. जालन्यात 73 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना आणली मी. 600 कोटी रुपये जलजीवन मिशन अंतर्गत या जिल्ह्याला आणले मी. 600 कोटी रुपये मोदीजींनी जालन्याला पण दिले, संभाजीनगरला पण दिले. विकासावर निवडणूक लढतो मी कोणाच्या टीका, मला टीका करू द्या, मी कोणाच्या टीकेला उत्तर देणार नाही, कारण मी सत्य ते मला टीका करणारच आहे. आणि मी सांगितलं की मी काही बाबळीत झाड नाही, आंब्यात झाड आहे. मारो फतरे, जवाब नहीं देंगे, जवाब मेरा मतदार देंगे. चुनाव के लास्ट दिन 4 जून को मेरे कॉन्स्टिट्यूंसी के जो वोटर है वो जवाब देंगे सारे सवालों का. शेवटचा प्रश्न, ही सगळी विकास कामं तुम्ही सांगताय, किती लाख मताच्या फरकाने तुमचा विजय होईल असा तुम्हाला विश्वास आहे? अरे असं आहे, मी काही भविष्यकार नाही आहेत. हे सगळं मतदाराच्या हातात आहे. मागच्या काळात मी जवळपास 3.5 लाख मतांनी निवडून आलो. त्याच्या अगोदर मी 2.5 लाख मतांनी निवडून आलो. माझं मत आहे की 4 लाखाची लीड मला मिळाली पाहिजे. तर हे होते रावसाहेब दानवे यांनी विश्वास व्यक्त केला की 4 लाख मतांच्या लीडनं मी निवडून येईन. दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.